नमस्कार मंडळी, विठू माऊली नामाचा गजर करत करत श्री मुक्तादेवी व कवटदारा देवी यात्रा उत्सव अखंड हरिनाम सप्ताहाचा आज दिवस दुसरा। कालचा व्हिडिओ पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल, सप्त्याचा पहिला दिवस किती छान पद्धतीने भगवंताचे नाम घेत घेत त्याच्या चरणी अर्पण झाला। त्याचप्रमाणे आजही पहाटे 4 वाजता काकडाने सुरुवात झाली व नित्यनियमाचे भजन झाले। आजचे सकाळचे सौजन्य ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ घोलप व मुख्य कार्यकारी अधिकारी यशवर्धिनी संस्था कुमारदादा घोलप यांचे होते। त्यानंतर दुपारचे कीर्तन झाल्यानंतर कीर्तनाचे दुपारचे सौजन्य होते चंद्रकांत शंकरराव विरणक, रामदास विरणक आणि रोहिणी बांबळे। दुपारचे कीर्तन झाल्यानंतर त्यासोबतच घोडेगावचे सुप्रसिद्ध चैतन्य अक्वाचे मालक अक्षय शेट काळे यांचे सुद्धा योगदान आपल्या यात्रेसाठी लागले आणि ग्रामस्थ व यात्रा कमिटीतर्फे त्यांचेही आभार मानण्यात आले। त्यासोबतच आपले सुप्रसिद्ध मंडप व लाईट व्यवस्थापन करणारे राहुल डेकोरेटर्सचे मालक सुभाष शेठ झोडगे यांचेही ग्रामस्थ व यात्रा कमिटी आंबेगाव गावठाण यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला। त्यानंतर संध्याकाळची सुरुवात हरिपाठाने करण्यात आली व आजचे हरिकीर्तनाचे कीर्तनकार होत्या अश्विनीताई चासकर। अश्विनीताई चासकर यांनी आपल्या कीर्तनातून तुळशी माळ घालणे गरजेचे नाही किंवा बंधनकारकही नाही, परंतु नित्यनेमाने आपल्या हाताने टाळी व मुखाने भगवंताचे नामस्मरण करणे हे फारच गरजेचे आहे, असे करून सर्व आलेल्या भाविकांस आणि कीर्तनकारास त्यांनी संबोधले गेले येथे। त्यानंतर संध्याकाळची कीर्तन झाल्यानंतर आणि नित्यनेमाप्रमाणे आपण ठरवल्याप्रमाणे आजही आपले लकी ड्रॉ पद्धतीने विनर्स काढण्यात आले आणि एक पुरुष आणि एक महिलेस आजचे लकी ड्रॉ पद्धतीचे जे बक्षीस आहे ते देण्यात आले। आणि आज कार्यक्रमाचे खास उपस्थिती होते आपले नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचे स्नेही माजी सभापती प्रकाशरावजी घोलप यांचे आज आपल्या आंबेगाव गावठाणच्या यात्रेसाठी खास उपस्थिती होती। आणि त्याचबरोबर आपले ज्येष्ठ पत्रकार आणि आपल्या आंबेगावचे सुपुत्र भास्करराव घोलप हेही उपस्थित होते। त्याचबरोबर ओम साई तरुण मित्र मंडळ व आंबेगाव गावठाण ग्रामपंचायत व यात्रा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आणि त्यानंतर महाप्रसाद देण्यात आला। आजचे महाप्रसाद रात्रीचे मानकरी होते विशालजी जिंकू जगदाळे आणि परिवार। विशालजी जिंकू आणि जगदाळे परिवाराने सुद्धा आजच्या जेवणाची खूप सुंदर व्यवस्था इथे केली होती आणि आलेल्या सर्व भाविकांसाठी त्यांनी आमटी, भात, भाजी आणि लापसीचा बेत ठेवला होता। आणि जवळजवळ कालच्यापेक्षा आजची उपस्थिती आणि कार्यक्रमाचे आकर्षण खूप छानरित्या इथे पार पडले। अशा पद्धतीने अगदी सुंदररित्या सुखमयी आनंदमयी हाचा जो दुसरा दिवस होता तो अखंड हरिनामाचा दिवस खूप छानरित्या पार पडला। आणि मंडळी, तुम्हाला हे कालचे व्हिडिओज आणि जे छोट्या छोट्या बीट्स होत्या ते बीट्स आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला आमच्या गावची यात्रा कशी वाटली आणि ह्याप्रमाणे तुमच्याही गावची यात्रा होते का, तर मला माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर राम राम मंडळी, तुमचा दिवस सुखमय आनंदमय जाओ आणि अशा पद्धतीचे अजून आपले सप्त्याचे अजून 3 दिवस बाकी आहे आणि मेन यात्रा सुद्धा बाकी आहे आणि त्या यात्रेचे व्हिडिओज आणि वेगवेगळ्या पद्धतीचे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय, गुड नाईट सगळ्यांना।
काळी ग उभी पाठीशी जगदंबा आई संकटातून तार तुझे उघडून ये दार आई गोंधळाला येणार तुझा मनला दरबार तुझ्या दिवटीचा ग चाळ झाला दुर्जनांचा काळ आता तूच ग सांभाळ आई गोंधळ मांडला आज गोंधळाला ये आई गोंधळाला 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 ये अंगार जो तुझ्या नजरेत पेटला आणि तीच आग संबळाला दे अग अंबाबाई गोंधळाला ये हे अंबाबाई गोंधळाला ये तुळजा भवानी गोंधळाला ये अग काळूबाई गोंधळाला ये